पंचवटी पौराणिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेली ही भूमी. नाशिक परिसरात त्र्यंबकेश्वर, अंजनेरी, रामकुंड, तपोवन, काळाराम मंदिर अशी अनेक पवित्र स्थळे आहेत. रामायणातला महत्त्वाचा कालखंड ह्याच भागाशी निगडीत आहे. प्रभू श्री रामचंद्रांनी वनवासात असताना ह्याच भूमीवर पर्णकुटी बांधून काही काळ वास्तव्य केलं आणि त्यांच्या व सीतामाईंच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली. इथेच सीतामाईंचं अपहरण करण्यासाठी रावण अवतरला आणि ह्याच भूमीत शूर्पणखेचा अहंकार नाकाच्या रूपाने छाटण्यात आला. ह्याच भूमीने मर्यादा पुरुषोत्तम राम पाहिले आणि ह्याच भूमीने श्रीरामांचं दुर्जनांचा नाश करणारं कठोर रूपही पाहिलं. आणि मग इथंच उभारलं गेलं काळ्या वालुकामय पाषाणातील श्रीरामांचं रूप असलेलं काळाराम मंदिर. हे मंदिर म्हणजे हिंदू धर्माचा एक अमूल्य ठेवा आहे, संचित आहे. जितकं महत्व प्रभू श्रीरामांची जन्मभूमी अयोध्येला आहे तितकंच महत्व ह्या पवित्र भूमीलाही आहे. आपल्या महाराष्ट्रात जिथे श्रीरामांचं वास्तव्य होतं ती भूमी आमच्यासाठी तितकीच महत्वाची आणि पवित्र आहे. आज अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होतीये. ही राष्ट्राची प्राणप्रतिष्ठा आहे. अयोध्या जशी रामभूमी तशीच नाशिकही रामभूमीच. आणि म्हणूनच प्रभू श्री रामचरणी नतमस्तक होताना काळाराम मंदिरात होणारी महाआरती ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहे, देशाच्या भल्यासाठी आहे, पुन्हा रामराज्य आणण्यासाठी आहे.